बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढलाय. मुसळधार पावसामुळे पूर पाणी तुंबण्याच्या घटना घडतायत. पावसाचा जोर पुढील 5 दिवस कायम राहणार आहे. तर हवामान खात्यानं पुढील 5 दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. जळगावच्या नांदगावात झालेल्या वादळी पावसानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय. नांदगावात 4 एकर क्षेत्रावरील केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मात्र तरीही मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात अद्यापही पावसानं जोर धरलेला नाहीये आणि त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 8.60% पाणीसाठा शिल्लक आहे. सोमवारी पावसानं दिवसभर मुंबईला चांगलंच झोडपून काढलं होतं. या पावसामुळे बऱ्याच परिसरातील सखल भागात पाणी तुंबल्यानं वाहतुकीला देखील फटका बसला होता. आंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. तसंच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळालाय. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 35.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका विमानांना देखील बसलाय. पाऊस आणि ढगांमुळे दृश्यमानता कमी झाल्यानं काही विमानांची उड्डाणं विलंबानं झाली आहेत. मुंबईच्या हवेत झालेल्या बदलानंतर एअर इंडिया, इंडिगो इत्यादी कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी विदर्भात मान्सून हवा तसा सक्रिय होत नसल्यानं चिंतेचे ढग निर्माण झालेत. मृग संपायला 5 दिवस शिल्लक असताना हवामान प्रणाली तयार होत नसल्यानं हे नक्षत्र देखील कोरडेच जात आहेत. पावसाअभावी पेरणी खोळंबल्यानं शेतकऱ्यांचं गणित पूर्णपणे बिघडलेलं आहे. राज्यातील धोकादायक पर्यटन स्थळं तात्पुरती बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेले आहेत. पोलीस, महापालिका, रेल्वे, मेट्रो इत्यादी यंत्रणांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावं असं स्पष्ट केलं. पुणे जल सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. संघाच्या वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्यानं दूध विक्री दर वाढवणं क्रमप्राप्त झाल्यानं संघानं मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी तब्बल 11 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे बुधवार 18 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता ते गुरुवार 19 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद असेल. त्या काळात ठाण्याच्या काही भागात 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते. काल कोरोनाचे 34 नवे रुग्ण सापडलेले आहेत आणि त्यामुळे रुग्णांची संख्या आता 2041 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय. गेल्या आठवड्यात झालेल्या ड्रीम लायनर अपघातानंतर एअर इंडियानं आपल्या ताफ्यातील 22 बोईंग 787 विमानं यांची विशेष तपासणी पूर्ण केली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये एकूण 33 ड्रीम लायनर विमानं आहेत. केंद्र सरकारनं 16व्या जनगणनेसाठी सोमवारी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये जातनिहाय जनगणनेचा देखील समावेश आहे. ही जनगणना 2026-27 मध्ये होणार असून त्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नाव, लिंग, वय, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती आदी 36 प्रकारचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत. पीओपी गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयानं उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तिकारांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पालिकेनं आतापर्यंत 581हून अधिक गणेश मूर्तिकारांना मंडप परवानगी दिली असून त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर सुरू करावं. त्यासाठी वॉटर मेट्रोचा आराखडा 3 महिन्यात सादर करावा अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मुंबईतल्या पूर परिस्थितीशी आणि पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी पालिका एक पंपिंग स्टेशन उभारणार आहे आणि या पंपिंग स्टेशनची क्षमता 200 दशलक्ष लिटर इतकी आहे. यासाठी 100 कोटी रुपये खर्च होईल. या पंपिंग स्टेशनचं काम सुरू असून 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी आता खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार आहेत. जेणेकरून सामान्यांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. राज्याची आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं आणि औषध खरेदीसाठी दर 3 महिन्यांनी निधी वाटप करण्याऐवजी त्याचं एकाच वेळी वाटप करण्यात यावं. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात वाढीव निधीची तरतूद करणं गरजेचं आहे अशी शिफारस सदस्यीय तज्ज्ञांच्या समितीनं केली आहे.
सुधाकर बडगुसर आणि बबन घोलप यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला पनवती लागली अशी घणाघाती टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। विद्यमान 68 नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलेत, त्यामुळे 68 ठिकाणी आधी माणसं शोधा असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। विमान दुर्घटनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या पनवती टीकेवरून चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। मालेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान प्रचार सभेनंतर ताफ्यातील एक वाहन बंद पडल्याची घटना घडली आहे। भरत गोगावले यांनी केलेलं भाष्य योग्य असल्याचं वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केलंय, तर गोगावले यांच्या वक्तव्यावर आम्ही ठाम आहोत असं म्हणत त्यांनी गोगावले यांची बाजू घेतली। आता एक सविस्तर बातमी। संजय राऊतांनी पनवती असा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीच्या मुद्द्यावरून टीका करत चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली, त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही। पनवती सरकार सातत्यानं अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरू आहेत। 33 प्रकारच्या स्वातंत्र्यानंतरच्या घटना तुम्हीच लिहिल्या, म्हणजे बाबा गेल्यापासून ते संजय गांधी गेल्यापासून ते माधवराव सिंधिया गेल्यापासून तुम्हीच लिहिल्या ना। मग त्यावेळेला काही पनवती लागली होती का? पनवती संजय राऊतना लागलेली आहे आणि पनवती त्यांच्या पक्षाला लागलेली आहे। 68 नगरसेवक कालपर्यंत सिटिंग उद्धवजींचे एकनाथ शिंदेकडे गेले। 68 ठिकाणी माणसं शोधा आधी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि हा 11 वर्षांचा काळ म्हणजे विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ही 11 वर्ष अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं। वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या वसईतील माणिकपूर येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। इतक्या वर्षांमध्ये जी खंत आमची होती लोकसभेत तर कमळ फुलायचं, पण विधानसभेतलं कमळ तिकडेच राहायचं, मात्र या निवडणुकीत वसईमधून दोन्ही ठिकाणी कमळ फुललं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांचं कौतुक केलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादींनी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरावर पुन्हा लक्ष केंद्रित केलंय। शरद पवार आणि अजित पवार यांचं स्वतंत्र मेळावे आज होणार असून त्याद्वारे दोन्ही राष्ट्रवादी शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मुसळधार पावसाचा फटका विमानांना देखील बसलाय। पाऊस आणि ढगांमुळे दृश्यमानता कमी झाल्यानं काही विमानांची उड्डाणं विलंबानं झाली आहेत। मुंबईच्या हवेत झालेल्या बदलानंतर एअर इंडिया, इंडिगो इत्यादी कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। केंद्र सरकारनं 16व्या जनगणनेसाठी सोमवारी अधिसूचना जारी केली आहे। यामध्ये जातनिहाय जनगणनेचा देखील समावेश आहे। ही जनगणना 2026-27 मध्ये होणार असून त्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। नाव, लिंग, वय, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती किंवा 36 प्रकारचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत। पीओपी गणेश मूर्तींवरील उच्च न्यायालयानं उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तिकारांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पालिकेनं आतापर्यंत 581हून अधिक गणेश मूर्तिकारांना मंडप परवानगी दिली असून त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, मात्र तरीही मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात अद्यापही पावसानं जोर धरलेला नाहीये, त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 8.60% पाणीसाठा शिल्लक आहे। वर्सोवा घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलेला आहे। सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, त्यामुळे आता मेट्रोच्या फेऱ्या देखील वाढलेल्या आहेत।